कबुतरांना विरोध नाही, कबूतरखान्यांना विरोध नाही, पण भर वस्तीमध्ये कबूतरखाने ठीक आहे, कोणे एकेकाळी तिथं कबूतरखाने असतील, नंतर वस्ती वाढत गेली आणि त्यामुळं तिथं ते नकोत, बरोबर. असं म्हणण्याला आक्षेप घेण्यासारखं काय आहे? बघा, कबुतराचा जो विषय आहे ना, तो हा जैन समाजाला पहिले सांगायला लागत ना तुम्ही, का आम्ही असे काम करणार आहे म्हणून. त्या कबुतरामुळे म्हणते. दुसरी गोष्ट ती हायकोर्टात गेला आहे ना, काही मूर्ख लोक ते हायकोर्टात गेले. त्यांना पहिले प्रशासनाकडे जायचं होतं, देवेंद्र फडणवीसला विनंती करायचं. हे कोर्टामध्ये एक बार ते केस गेली तर मग कोर्टात मदत. कोर्टाने काय सांगितलं, तुम्ही राज्य सरकारला सांगा. त्याचा तोडगा कोण काढणार? देवेंद्र फडणवीस काढणार. पण हे लोक तिथं तोडगा का बरं काढत नाही? त्याला असं धोका वाटत असेल का भाई आमची मराठी वोट जाणार आहे आणि इकडे मारवाडी नाराज होणार. मी का बघा, आता मी म्हणतो कबूतरखान्यावर बंदी आहे साहेब, सर्व कबूतरखाने खुले आहेत, जैन लोक तिथं दाना टाकतायत. फक्त दादरचा मंदिर कबूतरखाना तुम्ही का बरं खोलत नाही? तुम्ही फिल्डिंग दिली ना 2 घंट्यासाठी, आम्ही त्याचं मान्य आहे त्याला, पण तुम्ही दादरच्या कबूतरखानाला तुम्ही खोलून द्या ना, 2 घंटे तिथे फिल्डिंग द्या तुम्ही. पण हे जे कोर्टानं सांगितलं आणि त्यानंतर BMCनं 3 ठिकाणी कबूतरखान्यांना जागा द्यायचं जाहीर केलं, तर त्या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का तुमचा विरोध आहे? बघा, ज्यापासून मी हा कबूतरांचा मुद्दा उचलला, ह्या लोकांना BMC मध्ये चांगले नगरसेवक चुनून आणायचे. मी पहिले मला कांद्यामुळे शिवसेना, कांद्यामुळे काँग्रेस गेली आणि मुर्गीमुळे शिवसेना गेली. आता कबूतरामुळे मी ठाम आहे. ते कबूतर ते मुर्गीच्या चक्करमध्ये याने स्टाईल करून बघितलं की आज होणार आहे म्हणून. पण मी कट्टर सनातनी जैन मुनी आहे. मी माझ्या धर्माला हा ओढ जिहादी बनवू देणार नाही. ते लोक माझ्या विरोधमध्ये, अशा लोकांशी मी पंगे घेतले आहे की मला ठरकत आहे. मला भाई, मी महाराष्ट्रात जन्माला आहे आणि मी मराठीने, मी जातीनं मराठा आहे, पाटील आहे, मी घाबरणार नाही आणि मी कोणा नेत्याचा नाही आहे. मला जैन समाजानं साथ दिली नाही दिली, माझा त्याला परवा नाही. मला फक्त माझा धर्म वाचवायचा आहे. जैन म्हणजे जनता का कल्याण करने वाला वो जैन धर्म. म्हणजे आता तुम्ही तर त्यावेळेला गरज पडली तर शस्त्र घेऊ असं म्हटला होता हातात. तर हे विधान, असा विचार येणं, हेच मुळामध्ये जैन धर्माचं सगळं जे मांडणी आहे त्याच्या विरोधातली नाही आहे का? म्हणजे कोणताही जैन मुनी आम्ही हातात शस्त्र घेऊ, जो सगळा धर्म पूर्ण अहिंसक आहे, अशातला एक मुनी असं कसं म्हणू शकतो की आम्ही हातात शस्त्र घेऊ? जो किडा, मुंगी, कबूतर या सगळ्यांच्यासाठी ज्याचा जीव तुटतो, तो हातात शस्त्र घेऊ म्हणजे काय? शस्त्र घेऊन लिंब थोडीच कापणार आहे. शस्त्र घेऊ म्हणजे आम्ही तुमच्यावर उगारू, झालं तर रक्तपात आम्ही करायलाही मागं पुढं पाहणार नाही, असा त्यातून मेसेज द्यायचा जो प्रयत्न आहे, तर ते सगळ्या जैन धर्माच्या विचारांशी फारकत घेणारं नाही आहे का? बघा, मी स्वतः म्हणतो मी कट्टर सनातनी जैन मुनी आहे. पण माझं जे 5 वर्षापासून 10 वर्षापासून मी गोरक्षणासाठी, लवजियासाठी आणि ते मी जे करवा ते माझ्या तोंडातून निघून गेलं. दुसरी गोष्ट अशी आहे, धर्माच्या विरुद्ध आलं तर जैन धर्म हा अलग धर्म नाही आहे हो, हा जन्मधर्म सनातन धर्माचा आहे. धर्माच्या विरुद्ध जर आलं तर आम्ही शस्त्र उचलू. बरोबर, माझं असं वक्तव्य निघून गेलं. मगर असं नाही की मी लोकांच्या विरुद्धमध्ये काढू. धर्माच्या विरुद्ध म्हणजे माझ्या सनातन धर्माच्या विरुद्धमध्ये जर कोणी आलं तर प्रत्येक सनातनी माणसाचा अधिकार आहे, त्यांनी तलवार आणि चाकूचा त्याचा परवा अधिकार आहे, कारण की तलवारीच्या धारावरच हा महाराष्ट्र जिंकलेला आहे. दुसरं अहिंसा परम धर्म. आता मी सांगतो, महाराणा प्रताप जे होते, बरोबर ना, महाराणा प्रताप ज्या अगदी मुघलांना त्यांच्यावर राज्य केलं, ते जंगलात निघून गेले. तो बादशाह म्हणतो की तू धर्म, सनातन धर्म सोड. तो महाराणा प्रताप म्हणे मैं झुक जाऊंगा, कट जाऊंगा, मिट जाऊंगा, पर सनातन नहीं छोड़ूंगा. तो किती वर्ष ते हमारे महाराणा प्रताप, राजस्थानचे महाराणा प्रताप, मेवाड राजा, ते जंगलामध्ये राहिले. त्याच्यामुळे त्यांच्याकडे शस्त्र नव्हते. कोणाकडे? महाराणा प्रतापकडे शस्त्र नव्हते. ते एक भामाशा नावाचा एक जैन आला, त्यांनी पुरेची पुरं जे धन होतं ते पुरं महाराणा प्रतापला दिलं. महाराणा प्रताप म्हणाले, अरे तुम्ही जैन मंदिरात तुम्ही धन इकठ्ठा केलेला आहे, मला कसं? तो म्हणत होती, देश जर राहिला तो जैन मंदिर राहणार ना. तर त्यावेळेनं भामाशाला महाराणा प्रतापला शस्त्र दिले आहे. तर आता पण सनातन धर्माला यदि कधी अत्याचार होत असेल, आताही जैन मुनी मी आवाहन करतो
की अशा टायमाला जैन समाजाने शस्त्र आणायला आपला पैसा दिला पाहिजे. समाजानं पैसा द्यावा, मुनींनी हातात शस्त्र घ्यायची गरज नाही. नाही, आम्ही शस्त्र घेऊ म्हणजे मी आदेश आहे ना, मी जैन मुनी आहेत. पण मला जर कोणी मारायला येत असेल, माझ्या आमचं मंदिर तोडलं होते, पुरे नष्ट झालं आहे ते. काल आमचे साध्वी जी रस्त्यात चालतात त्यांच्यावर तुम्ही वार करता. तो अहिंसा धर्म, आमचा अहिंसा परमो धर्म, अहिंसा धर्म तथैव च. यदि धर्म को बचाने के लिए यदि शस्त्र उठाना पड़े तो हर व्यक्ति को वो कर्तव्य के शस्त्र उठाना चाहिए. या मुद्द्याबरोबरच दुसरं एक तुमचं त्यावेळचं वक्तव्य होतं की आम्ही राजकीय पक्ष काढू आणि इलेक्शन लढू. तर ते त्यावेळेला बोलायच्या ओघात तुम्ही बोलला होतात का तुम्हाला असं वाटतं की हे जे सगळे प्रश्न आहेत तुम्ही सांगतात ते जैन धर्मियांचे, त्याच्यासाठी राजकीय पक्ष बनायला हवं, इलेक्शन्स लढायला हव्यात आणि सत्ता मिळवायला हवी? बघा, मी जीवदया प्रेमी आहे, जैन धर्माचा जीवदया. मी म्हटलं एका कोंबडीमुळे एका मुनीने आवाहन केलं की यांना तुम्ही वोट देऊ नका. पण मी त्या मुनींना आव्हान आहे की मी आता लाखो हजारो कबूतर मिळले, तू का बरं चूप आहे? म्हणजे तू इलेक्शनसाठी करत आहे का, मतलब जितासाठी करत आहे का? माझं असं म्हणणं आहे की आपण जो समोरचं जे माझं जो पाऊल आहे, मला देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायला मला टाईम मागून राहिला, 15 दिवसाचं अल्टिमेट दिलं. मी कोर्टाचा अनादर केला नाही. मी पहिले म्हटलं माझं नाही झालं ते अनशन करा. मी 11 तारखेला अनशन केलं, 7 तारखेला येणार मी आलो नाही, कारण की मी 11 तारखेलाच गेलो. काही लोकांना मला टोकलं, रोखलं. मला असं वाटलं की तिथं जावं आणि हा महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं, कारण की ह्या धर्माचा आड घेऊन हा मारवाडी आणि मारवाडीचा विवाद करायचा आहे. मी मनात म्हटलं मी राजसाहेबांचं समर्थक आहे, पहिल्यापासून त्यांची भाषणावरून बोललो. मी राजसाहेबांना म्हटलं, साहेब तुम्हाला जर महाराष्ट्राची तुम्हाला हित असेल तर मराठीचा विवाद तुम्ही